नमस्कार, मी शिवाजी पाटील आपल्या सर्वांचे KG to PG व्हिज्युअल यूट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो। आपल्या शैक्षणिक प्रगतीसाठी अवश्य KG to PG व्हिज्युअल हे चॅनल पाहत राहा। खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनवर क्लिक करा, मोफत सबस्क्राइब करा, त्याचे वर्गणीदार बना, व्हिडिओ पूर्ण पहा। आपल्याला व्हिडिओ आवडल्यास त्याला जरूर लाईक करा, जरूर शेअर करा। खाली दिलेल्या कमेंट बॉक्स मध्ये आपल्या सूचना अवश्य लिहा। माझे हे व्हिडिओ अवश्य पहा। आज आपण इयत्ता 4 मराठी माध्यम मधील परिसर अभ्यास भाग 1 पाहणार आहोत। त्यातला पहिला धडा आहे तो काय आहे? प्राण्यांचा जीवनक्रम। आपण काय पाहणार आहे? प्राण्यांचा जीवनक्रम पाहणार आहे। आता सांगा पाहू, तुम्हाला काय माहित आहे? कुत्र्याची पिल्ले आणि त्याची आई पहा। कुत्र्याची पिल्ले आणि त्याची आई पुस्तकामध्ये या ठिकाणी दाखवलेली आहे, ती पहा। त्यांच्यात साम्य दिसते का? साम्य म्हणजे काय? साम्य म्हणजे काय? एकसारखेपणा, एकसारखेपणा। त्याची आई, कुत्र्याच्या पिल्लाची आई आणि कुत्र एकसारखेच दिसतात। आईसारखं, कुत्र्याच्या आईसारखंच त्याचं पिल्लू दिसतं। आपण आपल्या मम्मी सारखंच दिसतो, मम्मी पप्पा सारखंच दिसतो का? आपण वेगळं दिसतो का दिदे? वेगळं दिसतो, मम्मी पप्पा सारखंच दिसतो आपण। कुत्र्याचं पिल्लू त्याच्या आई सारखंच त्याचं पिल्लू दिसत असत। साम्य आहे, त्यांच्यात साम्य, एकसारखेपणा आहे, एकसारखेच आहेत दोन्ही। फुलपाखरू आणि अंड्यातून बाहेर पडलेली फुलपाखराची आळी पहा। आपण फुलपाखरू पाहिलेलं आहे, फुलपाखरू पाहिलेलं आहे उडताना, मोठ्यानं बोलायचं। फुलपाखरू पाहिलेलं आहे। फुलपाखरू अंडी घालतं, अंडी घालतं, त्याच्यातून काय बाहेर पडतं? अंड्यातून, अंड्यातून पहिल्यांदा आळी बाहेर पडते। मग आळी, फुलपाखरू आणि आळी ह्याच्यात साम्य आहे का? एकसारखे आहेत का दोन्ही? नाही, वेगवेगळे आहेत। तसं कुत्र आणि कुत्र्याचे पिल्लू हे तसं आहे का? कुत्र्याची आळी असते का? नाही। म्हणजे काय साम्य आहे का नाही? एकसारखे आहेत का नाही? म्हणजे आपण आणि आपले आई वडील एकसारखे दिसतात, दिसतात का नाही? दिसतात का नाही? म्हणजे त्यांच्यामध्ये साम्य आहे। कोंबडी अंडी घालते, कोंबडी काय करते? अंडी घालते। त्या अंड्यातून पिल्ले बाहेर पडतात, त्या अंड्यातून काय बाहेर पडतं? पिल्ली। त्यात पण साम्य असतं, जशी कोंबडी आहे तसंच त्याचं पिल्लू असतं कोंबडी सारखं। मांजराची पिल्ले अंड्यातून बाहेर पडतात का? नाही। मांजराची पिल्ले अंड्यातून बाहेर पडतात का? कुत्र्याची पिल्ले अंड्यातून बाहेर पडतात का? माणसाची पिल्ले नाही। आणखी काय? शेळीचे पिल्ले अंड्यातून बाहेर पडतं का? पडत नाही। माशाची पिल्ले पडतात, मासा अंडी घालतो आणि त्याच्यातून त्याची पिल्ले बाहेर पडतात। आता आपण प्राण्यांची वाढ कशी होते? वाढ होते प्राण्यांची हळूहळू। आपण पण लहानाचं मोठं 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 होत आलो। लहान बाळ होतो पहिला, त्याचं मोठं 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 होत आपण आपली काय होते? वाढ होते। त्याचप्रमाणे शेळीचे करडू आणि पूर्ण वाढ झालेली शेळी यांच्या रूपात फारसा फरक नसतो। शेळीचं पिल्लू असतं बारकं,
ते पण शेळीसारखंच दिसतं. त्याच्यात काय फरक असतो का? जशी शेळी आहे, काळ्या रंगाची शेळी आहे तर काळ्या रंगाचं, कुठंतरी डाग असतील पांढरे पण काळ्या रंगाचं पिल्लू असतं. शेळीला पण 4 पाय असतात, त्याच्या पिल्लाला पण 4 पाय असतात. शेळीला 2 डोळे, त्याला 2 डोळे, 2 कान, 2 कान, म्हणजे शेळीसारखं. शेळीला पण केस असतात, त्याला पण केस असतात. शेळीचे करडू आणि पूर्ण वाढ झालेली शेळी यांच्या रूपात फारसा फरक नसतो. फक्त ते काय असतात इथे दिसतंय आपल्याला, शेळी आणि शेळीचे पिल्लू, त्याच्यामध्ये फारसा फरक नसतो. मांजर आणि मांजराचे पिल्ले ह्याच्यामध्ये पण फारसा फरक नसतो. फक्त शेळी मोठी असते, त्याचं पिल्लू लहान असतं. आईच्या पोटात वाढते. मांजरीची पिल्ले आणि मोठे मांजर याची फारसा फरक नसतो. पिल्लू आईच्या पोटात वाढते. पिल्लू, शेळीचं पिल्लू असेल, कुत्र्याचं पिल्लू असेल, मांजराचं पिल्लू असेल, ते लहानाचं जन्म कुठे घेतं? आईच्या पोटामध्ये. आईच्या पोटात वाढते, आईच्या पोटातून जन्म घेते, आईच्या पोटातूनच ते जन्म घेते. हे प्राणी अंडी घालत नाहीत. कुत्रा, मांजर, शेळी हे प्राणी काय करत नाहीत? अंडी घालत नाहीत. हे काय करतात? आईच्या पोटातूनच डायरेक्ट जन्म घेत असतात. पण कावळा, कोळी जो आपण ह्याच्यावरती बघतो, भिंतीवरती आपल्याला बघायला मिळतो कोळी. कावळा, कोळी, सरडा, साप, पाल यासारखे प्राणी काय करतात? मासा यासारखे प्राणी काय करत असतात? अंडी घालत असतात. कोंबडी पण काय करत असते? अंडी घालत असते. कोंबडीच्या पिल्लांचा अंड्यातून जन्म कसा होतो हे आता आपण पाहायचं. मुंग्या, फुलपाखरे, मासे, बेडूक, साप हे सर्व प्राणी अंडी घालतात. कोण? मुंग्या अंडी घालतात, फुलपाखरे अंडी घालतात, मासे अंडी घालतात, बेडूक, साप हे सर्व प्राणी काय करतात? अंडी घालतात. या प्राण्यांची अंडी सहसा आपल्या पाहण्यात येत नाहीत. या प्राण्यांची अंडी सहसा पाहण्यात येत नाहीत. कारण माशाची अंडी काय असतात? एकदम लहान असतात. ती कुठं असतात? पाण्यामध्ये असतात. बेडकाची अंडी कुठं असतात? चिखलामध्ये, मातीमध्ये असतात. ती पण आपल्याला लहान छोटी छोटी असतात. ती पण आपल्याला पाहायला मिळत दिसत नाही. आपण काय असं निरखून माशाने अंडी घातली असं बघत बसतो का? नाही. म्हणजे आपल्याला बेडकाचे, फुलपाखराची पण छोटी छोटी असतात. आपण जर झाडाच्या पानावरती निरीक्षण करून बघितलं तरच ती दिसतात आपल्याला, अन्यथा आपण असे सहजासहजी आपल्याला दिसत नाहीत. मुंग्यांचे वारुळ असते. वारुळामध्ये आतमध्ये ते काय करत असतात? अंडी घालत असतात. त्यामुळे ती पण अंडी दिसत नाहीत आपल्याला. साप अडचणीत बिळामध्ये कुठेतरी अंडी घालतो, त्यामुळे ती पण अंडी आपल्याला दिसत नाहीत. काही अगदी चिटुकल्या प्राण्यांची अंडी खूप लहान असतात. मासे, फुलपाखरू, वाळी यांचे अगदी छोटे छोटे अंडी असतात. ती तर आपल्याला सहजासहजी दिसणारी नाहीत, सहजासहजी दिसणार नाहीत एवढी छोटी असतात. म्हणून हे प्राणी अंडी घालतात हे आपल्या लक्षात येत नाही, कारण आपण त्याची अंडी पाहिलीच नाहीत. त्यामुळे आपल्याला माहित आहे का हे प्राणी अंडी घालतात? नाही. जांभ्या द्यायच्या नाही, लक्षात येत नाही. पण कोंबडी अंडी घालते ते आपल्याला नक्की माहिती असते. कोंबडीची अंडी सहज दिसू शकतील इतपत मोठी असतात. कोंबडीची अंडी मोठी असतात, ते आपल्याला डोळ्यानं दिसतील एवढी मोठी असतात. आणि ती अंडी आपण खाण्यासाठी वगैरे पण वापरतो. अंडी खातो का नाही कोंबडीची? त्यामुळे आपल्याला ती अंडी कोंबडीचं आपण पालन करतो, पाळतो घरी आपल्या. त्यामुळं आपल्याला ते खुराड्यामध्ये वगैरे किंवा जाळीमध्ये आपण कोंबडी पाळत असल्यामुळे आपल्याला त्याची अंडी पाहायला
मिळतात. कोंबडी अंडी घालते. अंड्यामध्ये पिल्लांची वाढ होण्यासाठी त्या अंड्यामध्ये, कोणत्या अंड्यामध्ये? कोंबडीच्या अंड्यामध्ये पिल्लांची वाढ व्हायला पाहिजे. आपण अंड उकडून खातो किंवा आमलेट करून खातो, त्यामध्ये पिल्लू असतं का त्यावेळी? नाही, अंड्यामध्ये त्यावेळी पिल्लू नसतं. पिल्लू असतं तर त्याचं आमलेट करून खाता आलं असतं का? किंवा उकडून आपल्याला खाता आलं असतं का? नाही. म्हणजे त्यावेळी त्याच्यामध्ये अंड्यामध्ये पिल्लू असत नाही. म्हणून त्यावेळी त्याच्यामध्ये काय नसतं? पिल्लू नसतं. मग त्याच्यामध्ये पिल्लू जन्माला येण्यासाठी त्या अंड्यामध्ये काय करावं लागतं? तर त्यासाठी त्या अंड्यांना ऊब असायला, गरमी असायला पाहिजे, ऊब मिळायला पाहिजे त्या अंड्यांना. त्यासाठी उबेची गरज असते. कशाची गरज असते? ऊब मिळायला पाहिजे, उबेची गरज असते. त्यासाठी अंडी घातल्यानंतर कोंबडी अंड्यावर बसून राहते. कोंबडी काय करते? जी अंडी घातलेली असते त्या अंड्यावरती बसून राहते व अंडी उबवते. काय करते? कोंबडी अंडी उबवते, अंड्याला ऊब देते, उष्णता देते. अंड्याला उष्णतेची गरज असते. ऊब म्हणजे काय? उष्णता, गरमी. मग कोंबडी त्या अंड्यावरती बसते आणि काय करते? कोंबडी अंडी उबवते. उबवते म्हणजे ऊब देते त्याला. ऊब दिल्यानंतर काय होतं? अंड्यामधील पिल्ले हळूहळू वाढू लागतात. त्या अंड्यामध्ये काय होतात? हळूहळू पिल्ला जन्माला येऊ लागतात ऊब घेतल्यानंतर. आपण नवा शब्द शिकलो, अंडी उबवणे. कोणता शब्द शिकलो? अंडी उबवणे. अंड्यांना ऊब देण्यासाठी कोंबडीने अंड्यावर बसून राहण्याला अंडी उबवणे म्हणतात. अंडी उबवणे कशाला म्हणतात? अंड्यांना ऊब देण्यासाठी कोंबडीने अंड्यावर बसून राहणे म्हणजे काय म्हणतात? त्याला अंडी उबवणे. आपल्याकडे कोंबडीचं रवण म्हणतो आपण. रवण घालतात, कोंबडी अंडी बसवतात, त्याच्यामध्ये 10, 15, 20 अंडी ठेवतात आणि त्याच्यामध्ये काय करतात? एक कोंबडी त्याच्यावरती अंड्यावरती बसवली जाते आणि काय केले जाते? त्याच्यातून पिल्ले काढली जातात. आता नवीन पद्धतीमध्ये काय केलं जातं? तर बल्ब आहे आपला, लाईट, विजेच्या साह्यानं पण अंडी उबवली जातात. अंड्यांना ऊब दिली जाते आणि काय केलं जातं? अंडी उबवून त्याच्यामध्ये पिल्ली तयार केली जातात. वाढ पूर्ण झाली, अंड्यामध्ये पिल्लाची वाढ पूर्ण झाली की पिल्लू अंड्याचे कवच फोडून बाहेर येते. अंड्याचं कवच कोण फोडतं? पिल्लू आतून अंड्याचं कवच फोडत असत आणि अंड्यातून पिल्लू बाहेर येत. पूर्ण वाढ झाली त्याची की अंड्यात काय करत असत? पूर्ण वाढ झाली की पिल्लू अंड्याचे कवच फोडून तिचले. परत आता लिहिलं ते, अंड्याचं कवच फोडून काय करत असतं? पिल्लू बाहेर येत असत. पिल्ले थोडी मोठी होईपर्यंत कोंबडी त्याची काळजी घेते. कोंबडी काळजी घेते. कोंबडीच्या मागून पिल्लू फिरत असतात. कोंबडी जिकडे जाईल तिकडे तिच्या मागून पिल्ली जात असतात. कावळा पिल्लाला खायला गेला तर कोंबडी त्याच्या पाठीमाग, म्हणजे कोंबडी काय करते? पिल्लाचे संरक्षण करते. आपण पिल्लू पकडायला गेलो तर कोंबडी लगेच चावायला येते आपल्याला. बघितले का नाही आपण? म्हणजे त्या अंड्यातून बाहेर आलेल्या पिल्लांचं संरक्षण कोण? लहान आहे थोडी मोठी होईपर्यंत कोण करतं? तर त्याची आई म्हणजे कोण? कोंबडी करत असते. हे माहित आहे का तुम्हाला? बघा, जेव्हा कोंबडी अंडी उबवत असते तेव्हा ती अंड्यांच्या काळजीपोटी आक्रमक बनते. ज्यावेळी कोंबडी अंड्यावरती अंडी उबवण्यासाठी बसलेली असते, आपण तिच्या पोटा घालून अंड घ्यायला गेलो तर आक्रमक होते. आपल्याला काय करते? कोंबडी चावायला येते, आक्रमक अंगावर येते. आपल्या आक्रमक होणे, चिडणे आणि काय करते? ते आपल्याला चावायला येते. अंड्याच्या जवळ कोणी गेले तर ती त्याच्या अंगावर धावून जाते. चावायला येते का नाही आपल्याला? हे आपल्याला माहित आहे. कोंबडी जरा डोकं चालवायला पाहिजे. आता कोंबडी आणि कोंबडीचे पिल्लू यांच्यात कोणकोणत्या बाबतीत सारखेपणा आहे? कोंबडी आणि कोंबडीचे पिल्लू यांच्यात सारखेपणा कोणत्या कोणत्या बाजूत आहे?
पाय. कोंबडीला 2 पाय आहेत, पिल्लाला पण 2 पाय आहेत. कोंबडीला अजून काय आहे? कोंबडीला 2 पंख आहेत. पिल्लाला पण पंख असतात. कोंबडीचे पंख थोडे मोठे असतात, पिल्लाचे पंख थोडे छोटे असतात, पण त्याच्या वयामानाने त्याच्या प्रमाणे सेम असतात. कोंबडीला चोच असते, पिल्लाला पण चोच असते, छोटी असते पण चोच असते. कोंबडी जसे दाणे टिपून खाते तसंच पिल्लू पण खाण्याचा प्रयत्न करतात. कोंबडीला डोळे असतात. कोंबडीला डोळे 2 असतात, पिल्लाला पण 2 डोळे असतात. कोंबडीला छोटे छोटे केस असतात, पिल्लाला पण असतात. कोंबडीला तुरा असतो का नाही कोंबडीला, पण पिल्लाला अजून उगवायचा असतो, लहान असतो, अगदी छोटा असतो. म्हणजे हे साम्य नाहीये त्याच्यामधलं. आलं लक्षात? आता रूपांतरण कसं होतं ते आपण आता पाहायला पाहिजे. त्याच्यामध्ये शेळीचे करडू आणि शेळी यांच्यात सारखेपणा आहे. जसं शेळी आहे तसंच शेळीचं पिल्लू आहे. सारखेपणा आहे त्याच्यामध्ये. कोंबडीचे पिल्लू आणि कोंबडी यांच्यातही सारखेपणा आहे. कोंबडी आणि तिचं पिल्लू आहे ते पण सारखे. आता आपण पाहिलं, चोच आहे, पंख आहेत, पाय आहे, केस आहेत छोटे छोटे. कोंबडी जशी दिसते तसंच तिचं पिल्लूही दिसत असतं, छोटं असतं, त्यामुळे त्याच्या आकाराप्रमाणे दिसतं. पण फुलपाखराची आळी आणि फुलपाखरू यांच्यात मात्र खूपच फरक आहे. यांच्यात खूपच फरक आहे. फुलपाखराची आळी आणि फुलपाखरू. आळीला पंख असतात का? नाही, आळीला पंख नसतात. फुलपाखराला पंख असतात, रंगीबेरंगी पंख असतात. तसे आळीला असतात का? आळीला पंख नसतात, मात्र फुलपाखराला पंख असतात. हा फरक आहे की नाही त्यातला? पिल्लू आणि पूर्ण वाढ झालेल्या प्राणी यांच्या रूपात लक्षात घेण्याजोगी तफावत असते. तफावत असते म्हणजे फरक असतो. म्हणजे पिल्लू त्याचं आणि त्याची आई ह्याच्यामध्ये फरक आहे, तफावत आहे. तफावत असणे, फरक असणे, दोन्हीमध्ये फरक आहे, तफावत आहे. याला रूपांतर म्हणतात. रूपांतर नंतर त्या आळीचं फुलपाखरू तयार होतं, रूपांतर होतं आळीतून फुलपाखरं. त्याला पंख येणे, त्याला सोंड असते पुढं ती येणे, मध पिण्यासाठी हे असतं, त्याला सोंड असते ती येणे. हे फरक आहेत का नाही त्यातले? हे लक्षात येण्यासारखे फरक आहेत. फुलपाखरामधील रूपांतर. सुंदर आकारांची आणि निरनिळ्या रंगाची फुलपाखरे आपल्या परिसराचाच एक हिस्सा आहेत. आपल्या परिसराचाच एक भाग आहे तो. आपल्याला पाहायला मिळतं. फुलाची बाग असेल किंवा शेती असेल तर शेतीवरती किंवा मैदानावरती आपल्याला फुलपाखरू काय होत असतात? दिसत असतात. निरनिराळ्या रंगाचे, वेगवेगळ्या रंगाची फुलपाखरं असतात. एकाच रंगाची असतात का? नाही, निरनिराळ्या रंगाची फुलपाखरे आपल्याला आपल्या परिसरामध्ये दिसत असतात. तो आपल्या परिसराचाच एक भाग आहे. नसते तर आपल्याला वेगवेगळं पाहायला नजारा मिळाला असता का? नाही. म्हणजे परिसराचा, आपल्या परिसराचाच एक हिस्सा आहे. फुलपाखरांचे जीवन वनस्पतींच्या सानिध्यात जाते. फुलपाखर आपल्या घरी येऊन भात भाकरी खातात का? नाही. म्हणजे त्यांचं आयुष्य माणसाच्या सानिध्यात जातं का? मनुष्याच्या सानिध्यात जातं का? नाही. म्हणजे त्यांचं आयुष्य कुठे जातं? फुले, वनस्पती, झाडे यांच्या बरोबरच. झाडातील, फुलातील ते काय खात असतात? मध वगैरे खात असतात. म्हणजे त्यांचं खाद्य ते आहे. त्यामुळे ते झाडावरती गवत असेल, गवताची फुलं असतील त्याच्यावरती, किंवा बाग लावली असेल त्या बागेवरती ते दिसतात. आपल्याला दिसतात का नाही फुलपाखरं? फुलपाखरांची वाढ होताना त्यामध्ये अंडे, आळी, कोश आणि प्रौढ. प्रौढ म्हणजे फुलपाखरू. ह्या 4 अवस्था असतात. फुलपाखराची वाढ होताना किती अवस्थेमधून त्याची वाढ होते? 4. कोणकोणते? पहिली अवस्था अंडे,
पहिला अवस्था पिल्लू व्हायच्या, पिल्लू जन्माला यायच्या अगोदर अंडे असतं. अंड्यानंतर काय होतं, आळी जन्माला येते. त्याच्यातून आळी जन्माला येते, आळीचा कोश होतो आणि कोशाचा नंतर प्रौढ म्हणजे फुलपाखरामध्ये रूपांतर होत असतं. यात 4 अवस्था असतात. त्यातल्या प्रौढ अवस्थेला आपण काय म्हणत असतो, फुलपाखरू. चौथी अवस्था आहे, चौथी अवस्था कोणती आहे, फुलपाखरू. फुलपाखरू आपण प्रौढ अवस्थेला म्हणत असतो. बिबळ्या कडवा या नावाचे फुलपाखरू आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर आढळते. त्याच्या उदाहरणावरून फुलपाखरांची वाढ कशी होते हे आपण पाहू. आपण फुलपाखराची वाढ कशी होते आपण आता काय करायचंय, बघायचंय, पाहायचंय. तर आपल्याकडे कोणत्या जातीचं फुलपाखरू जास्त प्रमाणात आढळतं, बघायला मिळतं, आपल्याला पाहायला मिळतं बाहेर, तर बिबळ्या कडवा. बिबळ्या कडवा नावाचे फुलपाखरू आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं. मोठं मोठं असतं फुलपाखरू. बिबळ्या कडव्याची मादी रुईच्या पाण्यावर अंडी घालते. बिबळ्या कडव्याची मादी म्हणजे आई कशावरती घालते, रुईच्या पानावरती अंडी घालते. रुईचं झाड पाहिलंय आपण, मारुतीला वगैरे त्याची पानं वाहत असतो, त्याची माळ करून ती मारुतीला वगैरे घालत असतो. ते रुईचं पान मोठं, त्याचं पान मोडलं तर आपल्याला त्याच्यातून चीक, दुधासारखा चीक मिळत असतो. ते मोठ्याच्या मोठं पान असणार रुई. रुईच्या पानावरती काय करत असते, अंडी घालत असते. अंड्यातून 6 ते 8 दिवसांनी, अंडी घातल्यापासून 6 ते 8 दिवसांनी आळी बाहेर पडते. किती दिवसांनी आळी बाहेर पडते, 6 ते 8 दिवस. अंडी घातल्यापासून 6व्या दिवशी किंवा 8व्या दिवशी काय होत असते, 6व्या 7व्या 8व्या कोणत्याही दिवशी त्याच्यातून आळी बाहेर पडत असते. फुलपाखराच्या आळीला सुरवंट म्हणतात. फुलपाखराच्या आळीला काय म्हणत असतात, सुरवंट म्हणतात. फुलपाखराच्या आळीला सुरवंट म्हणतात. फुलपाखराचा सुरवंट अंड्यातून बाहेर पडतो आणि लगेच खायला सुरुवात करतो. खायला लगेच सुरुवात करतो. ज्या पानावरील अंड्यातून तो बाहेर पडतो ते पाणी तो कुरतडून खायला सुरुवात करतो. ज्या अंड्यातून, ज्या पानावरती अंड घातलेलं आहे त्या पानातून बाहेर आला की तो लगेच काय करायला लागतो, ते पान खायला, कुरतडून खायला सुरुवात करतो. आपण पाहिलेलं आहे रुईचे पानं कधीतरी पूर्ण अशी खाल्लेली दिसतात आपल्याला. कुणी खाल्ली तर त्याच्या कुठेतरी पाहिलं पानावरती तर आपल्याला आळी दिसते. ती कुठली, बिबट्या कडव्या नावाच्या फुलपाखराची ती आळी म्हणजे सुरवंट असतो. तो खूप भुकेलेला असतो. तो काय करतो, भुकेलेला असतो. सुरवंट म्हणजे आळी जी आहे ती सुरवंट, तो भुकेलेला असतो. त्याचा खाण्याचा वेग फार मोठा असतो. त्याचा खाण्याचा वेग गप्पा 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 म्हणतो का नाही आपण, तसं फार मोठ्या गतीने ते खात असतो. त्यामुळे त्याची वाढ खूप झपाट्याने होते. त्यामुळे त्याचा मोठा होतो. खायला जास्त खाणाऱ्याची तब्येत पहिलवानासारखी दष्टपुष्ट असते. जो खाताना कमी खातो त्याची लुगडी असते. म्हणजे खाण्याचा वेग जास्त असतो, त्यामुळे त्याची वाढ खूप मोठ्या प्रमाणात होत असते. पहिल्या 2 ते 2.5 दिवसात बिबट्या कडव्याचा सुरवंट इतका वाढतो, पहिल्या 2 ते 2.5 दिवसात तो एवढा मोठा होतो की त्याची कात त्याला पुरत नाही. त्याची कात म्हणजे काय, शरीराची वाढ होताना अपुरे पडणारे शरीरावरचे आवरण. त्वचा, शरीरावरती जी त्वचा असते, त्याच्या, आपली त्वचा आहे तशी त्वचा असते त्याच्या शरीरावरती, ती त्वचा काय होते, अपुरी पडते. त्वचा लहान पडते आणि तो मोठा होतो. मग ते काय होतं, तर ते त्वचा फाटते आणि त्याचं आवरण वरचं आहे ते निघून जातं, म्हणजे कात. त्याला काय म्हणतात, कात. आपण पाहिलेलं आहे सापाची कात पडलेली असते, रस्त्याला कुठतरी दिसते आपल्याला. दगडाचे वगैरे हे असेल तर तिथं सापाची कात, साप त्याच्यामध्ये नसतो पण त्याची त्वचा पडलेली
असते, म्हणजे साप मोठा झालेला असतो, मग त्याची त्वचा त्याला पुरत नाही, मग तो काय करतो, वरच हे निघून जातं त्याचं, आणि साप त्यातून निघून जातो, आतमध्ये दुसरी त्वचा आलेली असते. पहिल्या 2 ते 2.5 दिवसात बिबट्या कडवा सुरवंट इतका वाढतो की त्याची कात त्याला पुरत नाही, पण जुन्या कातीच्या आत वाढ झालेल्या शरीरावर नवीन कात येते. जुन्या त्वचेच्या आतमध्ये काय असते, नवीन कात येते. ती ढगळ ढगळ असते. ती कशी असते, ढगळ, ओबड दोबड ढगळ असते, एवढी काय सुंदर नसते, ढगळ असते. आता जुन्या कातीतून सुरवंट बाहेर पडतो. काय करतो, जुनी कात जी असते, जुनी त्वचा असते, ती काय करतो, टाकून देतो, आणि तो आतून दुसरा सुरवंट बाहेर पडतो. कात तिथंच राहते, त्याचं जे त्वचा आहे ती तिथंच राहते. त्याला सुरवंटाचे कात टाकणे म्हणतात. त्याला काय म्हणतात, कात टाकणे. कात टाकणे म्हणजे काय कळलं, सुरवंट खाऊन खाऊन काय होतो, मोठा होतो, मग त्याची त्वचा अपुरी पडते. आपण कसं, आपली त्वचा आपण, आपल्याला आता पहिलीत घालत होतो ते कपडे बसतील का, घालाय गेलो तर काय होईल, फाटतील आणि निघून पडते. तशाच पद्धतीने त्याची त्वचा फाटते आणि ते निघून जाते. त्यालाच कात टाकणे म्हणतात. ती कपडे आपण जशी टाकून देतो त्याच पद्धतीने त्याची कात काय होते, निघून जाते. पुन्हा तो वेगाने पान कुरतडून खायला सुरुवात करतो. पुन्हा काय करतो, तो कात टाकल्यानंतर पुन्हा सुरवंट तो काय करतो, तर पान कुरतडून खायला सुरुवात करतो. पुन्हा त्याची झपाट्याने वाढ होते. पुन्हा काय होते, झपाट्याने वाढ होते. 2 ते 2.5 दिवसात तो परत कात टाकतो. पुन्हा तो 2 ते 2.5 दिवसानं कात टाकतो. पहिली कात 2 ते 2.5 दिवसाने टाकलेली आहे, दुसरी कात पण तो 2 ते 2.5 दिवसाने टाकत असतो. अशा रीतीने तो 4 वेळा कात टाकतो. किती वेळा कात टाकतो, 4 वेळा. 2.5 दिवसानं, 2 दिवसानं, 2.5 दिवसानं, अशी 4 वेळा कात टाकतो. बिबळ्या कडवा प्रकारचे फुलपाखरू सुरवंट अवस्थेत 10 ते 12 दिवस असते. 4 वेळा टाकतो म्हणजे 10 दिवस, 2.5 दिवस, 2.5 5, आणि पुन्हा 2.5 5, असे 4 वेळा 10 दिवस किंवा मग 12 दिवस. 10 ते 12 दिवस तो सुरवंट अवस्थेत, आळीच्या अवस्थेत असतो. शेवटची कात टाकण्यापूर्वी, शेवटची 4थ्या वेळची कात टाकण्यापूर्वी काय करतो तो, शेवटची कात टाकण्यापूर्वी सुरवंट एखाद्या देठावर किंवा पानावर, एखादा देठ असतो पानाचा किंवा फांदी बारकी छोटीशी, किंवा पानावरच तो काय करतो, देठावर किंवा पानावर रेशमासारखा, रेशीम आपल्याला तुटत नाही, हार्ड असं असते रेशीम, कपड्याच्या धाग्यासारखी, रेशमासारख्या धाग्याची गुंडी विणतो. धागा असं तोंडातून हे टाकून या गुंडीवर तो स्वतःला लटकवून घेतो. तो स्वतःला काय करतो, लटकवून घेतो. त्याला ती जी दोऱ्याची गुंडी तयार केलेली आहे त्या गुंडीला, त्यावेळी काट टाकली की आतील कोश दिसू लागतो. त्यातनं तो काट टाकतो. काट टाकली की ते काय होतं, आतला कोश दिसायला लागतो. कोश दिसायला लागतो. वाढीच्या या अवस्थेला कोणत्या अवस्था म्हणतात, कोशावस्था म्हणतात. वाढीच्या ह्या अवस्थेला कोशावस्था असे म्हणतात. या अशा पद्धतीनं कोशावस्था असते. देठाला त्यानं लटकून घेतलेला आहे आणि तोंडातून एक चिकट द्रव टाकून त्यानं रेशमाच्या धाग्यासारखे धागे विणून त्यानं काय केलेलं असतं, गुंडी सारखं, किंवा आपण पक्ष्यांचं घरट पाहिलं त्याप्रमाणे तो घरट तयार करून घेत असतो. कोशाच्या आत बिबळ्या कडवा सुमारे 11-12 दिवस असतो. तो ती आळी किंवा तो सुरवंट कोशावस्थेत, म्हणजे त्या कोश जो तयार केलेला आहे त्यानं तोंडातून लाळ टाकून
त्याच्या आतमध्ये तो किती दिवस असतो? 11-12 दिवस तो त्याच्यामध्येच राहतो. या अवस्थेत तो काही खात नाही. तो ज्यावेळी कोशावस्थेमध्ये असतो त्यावेळी तो काही करत नाही, काही खात नाही, काही खात नाही. पण त्याच्या शरीरात महत्वाचे बदल घडून येत असतात. त्यावेळी त्याच्या शरीरामध्ये महत्वाचे काय होतात? बदल घडत असतात. तो खात नाही 10-12 दिवस, काही खात नाही. 10-12 दिवस तो त्यानं खाल्लेलं असतं पानं कुरतडून, पण नंतर तो काही 10-12 दिवस खात नाही. कोशात असताना बिबळ्या कडव्याची वाढ पूर्ण होते, त्याची वाढ पूर्ण होते. नंतर प्रौढ अवस्थेतले फुलपाखरू कोशाच्या आवरणातून बाहेर येते. तर काय होते? तो कोशातून ते कोश फुटतो आणि त्याच्यातून पूर्ण वाढ झालेलं फुलपाखरू बाहेर येतं. यावेळी फुलपाखराला 6 लांब पाय, 6 पाय व आकर्षक पंख असतात. आकर्षक रंगीबेरंगी पंख असतात. सर्व फुलपाखरांची वाढ याच पद्धतीने होते. सर्व फुलपाखरांची वाढ काय होत असते? याच पद्धतीनं होत असते. माहित आहे का तुम्हाला? प्रत्येक प्रकारच्या फुलपाखराची मादी कोणत्या प्रकारच्या वनस्पतींच्या पानावर अंडी घालणार हे ठरलेले असते. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीची, वेगवेगळ्या रंगाची जी फुलपाखरं दिसतात, जसं बिबळ्या कडवा जातीची फुलपाखराची मादी कशावर अंडी घालते? रुईच्या पानावर घालते. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे आपण फुलपाखरं पाहतो, पिवळी फुलपाखरं, हिरवी फुलपाखरं. तर त्यांचं पण काय झालेलं असतं? ठरलेलं असतं कोणत्या जातीच्या झाडाच्या पानावरती अंडी घालायचं हे त्यांचं काय झालेलं असतं? ठरलेलं असतं. त्याप्रमाणे त्या झाडाच्या पानावरती ते अंडी घालत असतात आणि तिथंच आपल्याला कोश पाहायला, त्या झाडावरतीच आपल्याला कुठेतरी कोश पाहायला मिळतात. त्याच झाडाच्या आसपास ती पुन्हा नंतर फुलपाखरं बाहेर पडल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतात. निरनिराळ्या प्रकारच्या फुलपाखरामध्ये अंड्यातून सुरवंट बाहेर पडण्याचा काळ कमी जास्त असतो. जसा बिबळ्या कडव्याचा 6 ते 8 दिवसामध्ये अंड्यातून पिल्लं बाहेर पडतं, आळी बाहेर, सुरवंट बाहेर पडतो. तसं वेगवेगळ्या फुलपाखरांचे वेगवेगळ्या दिवशी बाहेर पडतात. त्यांचा पण कालावधी ठरलेला असतो. सुरवंटामध्ये खूप विविधता असते, वेगवेगळेपणा असतो फुलपाखरामध्ये. निरनिराळ्या प्रकारचे सुरवंट निरनिराळ्या रंगाचे असतात. सुरवंट पण जे असतात ते निरनिराळ्या रंगाचे असतात. त्याप्रमाणे निरनिराळ्या रंगाचे फुलपाखरं जन्माला येताना जन्मलेले आपल्याला दिसत असतात. सुरवंट निरनिराळ्या रंगाचे असतात. त्यांचे शरीर लांब असतात, लांबुळके असतात सुरवंट. अनेक सुरवंटाच्या अंगावर केसासारखे तंतू असतात. अनेक सुरवंटाचे काय असतात? सुरवंटामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जे सुरवंट असतात त्यांच्या अंगावरती वेगवेगळ्या प्रकारचे सुरवंट, वेगवेगळ्या प्रकारचे केस आपल्याला पाहायला, छोटे छोटे केस. आपण सुरवंट लागला की आपल्याला आग उठते. काही सुरवंट विषारी असतात, त्याचे केस आपल्या शरीरामध्ये लागल्यानंतर आपल्याला काय होत असतं? आग उठते, पुळ्या उठतात. माहित आहे का तुम्हाला? हे निरनिराळ्या रंगाची, निरनिराळ्या प्रकारची फुलपाखरं आपल्याला पुस्तकामध्ये पाहायला मिळतात. इथं दाखवलेली आहेत निरनिराळ्या प्रकारची, वेगवेगळ्या कलरची फुलपाखरं. स्वच्छ निवडलेले धान्य आपण डब्यात भरून ठेवतो, हे माहित आहे का? स्वच्छ निवडलेले तांदूळ असेल, भात असेल किंवा ज्वारी असेल, हरभरा असेल, ते आपण काय करू, गहू असेल, ते आपण वेगवेगळ्या डब्यामध्ये भरून ठेवतो. तरीही काही दिवसांनी डब्याचे झाकण काढले तर त्यात किडे झालेले दिसतात. का नाही? तरी पण आपण मग झाकून ठेवलं तर आता त्याच्यात काय फुलपाखरं गेलेले आहेत का? नाही. तरी पण त्याच्यामध्ये कुठून पिल्लं होतात? धान्याच्या गोदामात, धान्याचं गोदाम, धान्य ज्या ठिकाणी सर्व धान्य एकत्र साठवून ठेवलं जातं त्याला काय म्हणतात? गोदाम म्हणतात. धान्याच्या गोदामात
वाण्याचं दुकान असतं, दुकानामध्ये आपण धान्य आणायला जातो तर वाण्याचं दुकान, किंवा आपल्या घरी अशा कोणत्याही ठिकाणी धान्यात कीटक असू शकतात, कुठल्याही धान्यात किडे असू शकतात. कीटकाच्या मादीने या धान्यात अंडी घातली तरी ती आपल्याला दिसू शकत नाही. एवढी छोटी छोटी ती किडे पण छोटे असतात, त्याची अंडी मग त्या पटीने छोटे छोटे असणार. त्या धान्यावरती अंडी गाठलेली असतील ते आपल्याला दिसत नाहीत डोळ्याने. मग ती अंडी कीटकाच्या मादीने या धान्यात अंडी गाठली तरी ती आपल्याला दिसू शकत नाहीत, कारण ती आकाराने खूप लहान असतात. धान्य साठवलेल्या डब्यातील हवा आणि ऊब त्या अंड्याच्या वाढीला पुरेशी असते. आपण डब्याला धान्य भरल्यानंतर काय करत असतो, टोपण लावून पॅक करून ठेवत असतो. मग पॅक केल्यानंतर डब्याला काय होते, उष्णता आतल्या धान्याच्या याच्यामध्ये उब निर्माण होते. त्या उभेमुळे काय होतं, त्याच्यातील पिलं बाहेर पडतात. पहिल्यांदा आळ्या होतात धान्यामध्ये, छोट्या छोट्या आळ्या होतात, त्यानंतर असे जाळ्या झालेल्या दिसतात, म्हणजे कोश झालेले असतात. आणि त्यातून मग कोशातून किडे बाहेर पडतात, छोटे छोटे किडे बाहेर पडतात. म्हणून डब्यात, कारण ती आकाराने खूपच लहान असतात किड्याची अंडी, धान्य साठवलेल्या डब्यातील हवा आणि ऊब त्या अंड्यांच्या वाढीला पुरेशी असते. वाढीतील म्हणजे त्यामध्ये पिल्ल तयार होण्यासाठी पुरेशी असते. म्हणूनच डब्यात त्यांची वाढ होत असते, त्या डब्यामध्ये धान्यामध्ये वाढ होत असते. त्यांच्याही अंडी, सुरवंट, कोश, प्रौढ अशा अवस्था असतात, त्याच्या पण तशाच अवस्था असतात. आपण डबा उघडतो तेव्हा धान्यातील कीटक वाढीच्या ज्या अवस्थेत असतात त्या अवस्था आपल्याला पाहायला मिळतात. आपण लवकरच जर डबा उघडलेला असेल तर आपल्याला कधी कधी धान्याच्या जाळ्या झालेल्या दिसतात असे उचलल्यानंतर, म्हणजे ते आळी निर्माण झालेली असते आणि आळीचे कोशा अवस्थेमध्ये गेलेले असतात, म्हणजे त्यांनी जाळी तयार केलेली असते. त्यानंतर त्याच्यापेक्षा अजून थोड्या दिवसानंतर मग आपल्याला छोटे छोटे किडे त्याच्यामध्ये झालेले दिसतात. आज आपण काय शिकलो, कोंबडीच्या कोंबडीच्या अंड्यामध्ये पिलांची वाढ होण्यासाठी कोंबडी अंडी घालते, उबवते. पूर्ण वाढ झालेले पिल्लू कवच फोडून अंड्यातून बाहेर येत. फुलपाखरांच्या वाढीच्या अवस्था अंडी, आळी, कोश आणि प्रौढ अशा 4 अवस्था असतात, हे पाहिलं आपण. बिबळ्या कडवा या नावाचे फुलपाखरू रुईच्या पानावर अंडी घालते. कुठल्या कशाच्या पानावरती, रुईच्या झाडाच्या पानावरती अंडी घालतात, हे पाहिलं. अंड्यामधून आळी बाहेर पडते. अंड्यामधून काय बाहेर पडतं, आळी बाहेर पडते, तिला सुरवंट म्हणतात. त्या आळीला काय म्हणतात, सुरवंट म्हणतात. वाढ पूर्ण झाल्यानंतर सुरवंट कोशावस्थेमध्ये जातो, स्वतःभोवती धागे विणून घेतो आणि तो आतमध्ये कोशावस्थेत जातो. कोशातून पूर्ण वाढ झालेले फुलपाखरू बाहेर पडते. त्यावेळी त्याला 6 लांब पाय असतात, आकर्षक पंख असतात. लक्षात आलं, हे नेहमी लक्षात ठेवा. फुलपाखरे आपल्या परिसराचाच एक भाग आहे, परिसराचाच एक भाग आहे. गंमत म्हणून फुलपाखरे पकडणे, त्यांना दोरीने बांधून घालणे हे चुकीचे आहे. त्यांचा पण जीव आहे, त्यांना बांधून घालणे काय आहे, चुकीचं आहे. तर जरा डोके चालवा. कोंबडीच्या अंड्यातून पिल्लू बाहेर पडायला 20 ते 22 दिवस लागतात. किती दिवस लागतात कोंबडीच्या अंड्यातून पिल्लं बाहेर पडायला? 20 ते 22 दिवस लागतात. इतर पक्ष्यांच्या अंड्यातून पिले बाहेर पडायला तितकेच दिवस लागत असतील का? छोटा पक्षी असेल तर त्याच्या पिल्लातून अंड्यातून पिलं बाहेर पडायला कमी दिवस लागत असतील. मोठा पक्षी असेल तर, कोंबडी मोठी असते त्यामुळे 20 ते 22 दिवस लागतात. मोठा पक्षी असेल तर, मोठी अंडी असतील तर त्याला जास्त दिवस लागत असतील. गवतात बिरबिरणारा चतुर तुम्ही नक्कीच पाहिला असेल. चतुर कशाला म्हणतात? आपण इकडं आपल्या भागामध्ये त्याला काय म्हणत असतो? घोडा.
पंख असतात, 4 पंख असतात छोटे छोटे, आणि तो भिरभिरत दिसतो आपल्या गवतावरती वगैरे, त्याला चतुर म्हणतात. गवतात भिरभिरणारा चतुर तुम्ही नक्कीच पाहिला असेल. त्याचे पण अंडे, सुरवंट, कोश आणि प्रौढ या 4 अवस्थापैकी ही कोणती अवस्था आहे? चतुर फिरणारा दिसतो, पंख फुटले, कोणती अवस्था आहे? अंडे अवस्थेत आहे का तो? नाही. अंडे आहे का? अंड्यात अंडा आहे का ते? नाही. सुरवंट आहे का तो? सुरवंट असता तर तो असं त्याला पंख असते का? नसते. म्हणजे पंख आहेत म्हटल्यानंतर तो सुरवंट अवस्थेत नाही. कोशावस्थेत आहे का? कोशावस्थेत असतो तो लटकून बसला असता, तो आपल्याला दिसला नसता उडताना. तर तो प्रौढ अवस्थेमध्ये आहे. तर तो कोणत्या अवस्थेत आहे? प्रौढ अवस्थेत. पालेभाजी निवडायला घेतली. पालेभाजी आपण भाज्या आणतो, मेथीची भाजी असेल, पालकची भाजी असेल किंवा शेपूची भाजी. पालेभाजी निवडायला घेतली की काही पानांना वेगवेगळ्या आकारांची भोके पडलेली दिसतात, त्याच्यावरती होलं पडलेले असतात, भोके पडलेले असतात. काही पानांना पानांच्या कडा कुरतडून खाल्लेल्या दिसतात आपल्याला. त्याचे कारण काय असेल? तर त्याच्यावरती पण कोणत्या तरी एखाद्या जातीच्या फुलपाखरांनी काय केलेले असतील? अंडी गाठलेली असतील का नाही? त्याच्यातून अंड्यातून पिलं बाहेर, म्हणजे सुरवंट बाहेर, आळी बाहेर पडलेली असेल. सुरवंट कधी कधी आपल्याला आळी पण पाहायला मिळते भाजीवरती, म्हणजे सुरवंट अवस्थेमध्ये ते आहेत. म्हणजे त्या भाजीच्या झाडावरती एखाद्या फुलपाखराने अंडी घातलेली आहेत आणि त्याची पिल्लं बाहेर पडलेली असतील, आणि त्या पिल्लाने काय केलेलं आहे? ते पान काय केलेलं आहे? कुरतडलेलं आहे आणि खाल्लेलं आहे. पावट्याच्या किंवा मटाराच्या शेंगा निवडायला घेतल्या की, पावटा आपण पाहिलेला आहे, किंवा मटार, वाटाणा वगैरे, हरभरा, शेंगा निवडायला घेतल्या आपण सोलून, आमटी बनवण्यासाठी सोलून घ्यायचे असतील की, कधी कधी त्याच्यामध्ये हिरवे छोटे सजीव आढळतात. हिरवे छोटे किंवा लाल पण असतात काही मध्ये. कीटकाच्या वाढीतील या अवस्थेपैकी ती कोणती अवस्था आहे? आळ्या दिसतात आपल्याला. कुठली अवस्था आहे ती? सुरवंट अवस्था आहे. फुलपाखराची किंवा जे काही कीटक असेल त्या कीटकाची ती कुठली अवस्था आहे? सुरवंट अवस्था आहे. आळीलाच आपण सुरवंट म्हटलेलं आहे. थोडक्यात उत्तरे द्या, पटपट द्यायची. कोंबडीला अंडी का उबवावी लागतात? कारण की त्यातनं पिल्लू बाहेर येण्यासाठी. अंड्यामध्ये पिल्लाला जन्म घेण्यासाठी आणि त्याची वाढ होण्यासाठी अंड्यांना कशाची गरज असते? उभेची गरज असते. त्यासाठी कोंबडीला काय करावी लागतात? अंडी उबवत बसावे लागतात. अंडी उबवण्याच्या काळात कोंबडी आक्रमक का होते? कारण तिच्या अंड्याला कोणी इजा करू नये किंवा ती अंडी पळवून नेऊ नये यासाठी ती काय करत असते? अंड्याच्या संरक्षणासाठी काय करत असते? कोंबडी आक्रमक बनत असते. फुलपाखराच्या वाढीच्या 4 अवस्था कोणत्या? सांगा. अंडी, आई, कोश, अंडी, सुरवंट, कोश आणि प्रौढ. अंडी, सुरवंट किंवा आळी, आळीलाच आपण सुरवंट म्हटलंय, म्हटल्यानंतर सुरवंट, अंडी, सुरवंट, कोशावस्था आणि फुलपाखरू म्हणजे प्रौढ अवस्था. कोश या अवस्थेत बिबळ्या कडवा या फुलपाखराच्या शरीरात कोणकोणते बदल होत असतात? सांगा. त्या पहिल्यांदा ते अंड्यातून बाहेर येतो. पहिल्यांदा अंड्यातून बाहेर. म्हणून काय सांगितले? कोशावस्थेमध्ये ज्यावेळी असतो. प्रश्न काय आहे समजून घ्यायचा. कोशावस्थेमध्ये जो सुरवंट आहे त्याच्यामध्ये बदल काय होतो? तर त्याच्या शरीरावरती केस असतील तर ते निघून जातात, त्वचा निघून जाते. त्याला 8 पाय असतात. त्याला 6 पाय, लांब 6 पाय येत असतात, फुटत असतात, आणि त्याला सुंदर पंख बनत असतात, फुटत असतात. म्हणजे हे त्याचं काय आहे? बदल आहे कोशावस्थेमध्ये. चुकी बरोबर सांगा. शेळीचे पिल्लू अंड्यातून बाहेर येते. नाही. चूक. चूक.
मुंग्यांची अंडी खूप छोटी असल्याने ती सहजासहजी दिसत नाही. बरोबर. अंड्यातून फुलपाखरांचे सुरवंट बाहेर पडतात तेव्हा त्यांना फारशी भूक नसते. चूक. त्यांना फारशी भूक नसते का? ते खूप भुकेलेले असतात, भुकेने वकवकलेले असतात. ते लगेच त्याच ज्या अंड्यातून बाहेर पडतात तेच पान खायला सुरुवात करतात. गाळलेले शब्द भरा. फुलपाखराची मादी वनस्पतीच्या पानावर टिंबाटिंबा घालते. अंडी. अंडी घालते. फुलपाखरांच्या टिंबाटिंबा सुरवंट म्हणतात. आळीला. आळी अवस्थेला सुरवंट म्हणतात. हा आपला पहिला धडा प्राण्यांचा जीवनक्रम संपलेला आहे. याच्यावरचे प्रश्न वहीमध्ये लिहून काढायचे आणि त्याची उत्तरं लिहून काढायची. ते पण आता मी सांगितलेलं आहे. ते सगळे लिहून काढायचे आणि पाठ करायचे. आपण उद्या पुढच्या भागामध्ये धडा दुसरा सजीवांचे परस्पराशी नाते. सजीवांचं आता हे सजीवांचं जीवनक्रम पाहिला, प्राण्यांचा जीवनक्रम पाहिला आपण. आता आपण काय पाहणार आहे? सजीवांचे परस्पराशी, परिसराशी किंवा इतरांशी काय नाते आहे ते आपण पाहणार आहोत. ओके. ओके.